What is the ratio of Vishu and Viraj? Sharing profit ratio is 3:2 respectively there. Balance sheet as on 31st March 2019 was as under. म्हणजे आपल्याला 31 मार्च 2009 ची बॅलन्स शीट दिलेली आहे खाली, बरोबर. ही 31/9/2000 ची बॅलन्स शीट आहे आणि आपल्याला 1 एप्रिल 2009 ची म्हणजे नेक्स्ट इयरची, आपलं स्टार्ट इयर कधी होतं? एप्रिल मध्ये, 1/4 मध्ये, 1/4/2019. 4 मंथ म्हणजे कोणता? एप्रिल. 3 म्हणजे मार्च. न्यू इयरची आपल्याला बॅलन्स शीट दिलेली 19 मध्ये. ठीक आहे. मग ते आपल्याला करायची कधी? हरी पार्टनर ऍड झाल्यानंतर. दे आर ऍडमिटेड म्हणजे ते काय केलंय, दोघांनी ठरवलं की कोणाला ऍडमिट करायचं आम्हाला? हरीला. दे आर ऍडमिटेड इन टू पार्टनरशिप फर्म ऑन 1st April 2019. द फर्म इज बिगिन दॅट. म्हणजे त्यावेळेस फर्मची स्थिती काय होती? बिगिन दॅट. फर्स्ट काय सांगितलेलं? ही शॅल ब्रिंग 60,000 हिज कॅपिटल 1/4 रेशो 1/4 शेअरिंग इन फ्युचर प्रॉफिट. म्हणजे यांनी काय सांगितलेलं आहे की 60,000 त्यांनी घेऊन आली आणि फ्युचर प्रॉफिट मध्ये 1/4 शेअर घेणार आहे. त्यानंतर खाली काय पुढे काय सांगितलेलं आहे? व्हॅल्यू ऑफ गुडविल ऑफ द फर्म इज टू बी फिक्स्ड ऍट द ऍव्हरेज प्रॉफिट ऑफ द लास्ट 3 years. द प्रॉफिट वेअर म्हणजे हे प्रॉफिट सांगितलंय तिन्ही पण. मग लास्ट 3 वर्षाचे प्रॉफिट सांगितल्यानं आपल्याला ऍव्हरेज प्रॉफिट काढायचं सांगितलं. बघा ऍव्हरेज प्रॉफिट आणि गुडविलची अमाऊंट कशी आहे? फिक्स्ड आहे. मग आता याचं ऍव्हरेज काढायचं आपल्याला. मग आता ऍव्हरेज कसं काढायचं ते पण आपण बघितलेलं आहे, पण आता परत एकदा बघणार आहे प्रॉब्लेमच्या रिलेटेड. नंतर हरी इज अनेबल टू ब्रिंग टू व्हॅल्यू ऑफ गुडविल इन कॅश. It is decided to raise the goodwill of the in the books of account. म्हणजे काय सांगितलं? राईज हा शब्द दिसला. मी काय सांगितलं होतं की ही कॅश मध्ये नाहीये. गुडविलची एंट्री काय करायची? आपल्याला सेपरेटली असणार आहे. ठीक आहे. कॅश मध्ये जे असतं, जेव्हा काहीच नसतं विचारलं तर ते गुडविल कशामध्ये असते? कॅश मध्ये असते. ठीक आहे. तर राईज म्हटलंय, राईज शब्द दिसला काय असतं? ते गुडविल सेपरेटली मेन्शन करायला लागतं आपल्याला. ठीक आहे. नेक्स्ट काय सांगितले पुढं? रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स इज टू बी क्रिएटेड 1,500. आरडीडी क्रिएट केलेली 1,500 रुपये. ते आपल्याला काय करायचे? लेस करायचे आरडीडी डेटर्स मध्ये. हे आपण प्रत्येक वेळेस जसं अकाउंट बघतोय तशी या एंट्री बघतोय आपण. क्लोजिंग स्टॉकची एंट्री बघतोय आपण. क्लोजिंग स्टॉक ॲट व्हॅल्यू ॲट 22,500. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी डिप्रिसिएशन पण आधीपासून बघतोय. म्हणजे अवघड काहीच नाहीये. फक्त वेगळी एंट्री काय आपली? गुडविलची. ती हे आपण प्रॉब्लेमच्या म्हणजे टॉपिकच्या स्टार्टिंगला आपण कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल मध्ये पाहिली होती. इट्स अ व्हेरी सिम्पल. ऍव्हरेज प्रॉफिट सगळ्यांना जमतं काढायला, ते करूया आपण. ठीक आहे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे? प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट ऑफ द पार्टनर्स अँड बॅलन्स शीट ऑफ द न्यू फर्म. म्हणजे बॅलन्स शीट पण काढायचंय, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काढायचंय आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट म्हणजेच रिव्हॅल्युएशन. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नाही, फक्त प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट वापरायचा असेल लिहायचं असेल तर, नाही तर ती व्हॅल्युएशन सोपे लिहून टाकायचं. ठीक आहे. आता ज्या दिवशीपासून ऍड झालेलं आहे त्या दिवशीपासून आपण पहिल्यांदा ऍडजस्टमेंट पासून आपण प्रॉब्लेम स्टार्ट करायला सुरुवात करू. म्हणजे सिंपल सोप्या पद्धतीने जाईल आपल्याला. त्यानंतर मग आपण उरलेलं पोस्टिंग असेल ते देऊन टाकू. ठीक आहे. फर्स्ट ऍडजस्टमेंट काय आहे? ही शॅल ब्रिंग किती? पहिल्यांदा बॅलन्सच लिहून टाकायचे. बॅलन्सेस म्हणजे काय? ब्रॉड डाऊन म्हणजे जिथे त्याला बॅलन्स लिहून टाकायचे. कॅश बॅलन्स, कॅशचा बॅलन्स द्यायचा. जर आपल्याला कॅपिटल विचारलं कॅपिटलचा बॅलन्स लिहून टाकायचा. त्यानंतर फक्त कॅपिटलच विचारलं येतं, काय कॅश वगैरे विचारलं नाही कॅश अकाउंट ओपन करायला. त्यामुळे आपण इथं काय करायचं? कॅपिटलचा बॅलन्स लिहून. कॅपिटल किती दिले दोघांचे? हे पहा, ज्यावेळेस कॅपिटलचा बॅलन्स विचारतात त्यावेळेस त्या पार्टनरची नाव येणार इथं, बरोबर. हे नाही येणार की पर्टिक्युलर
वैशू, विराज आणि हरी. वसू, विराज आणि हरी असे वसू, विराज आणि हरी असे 3 पार्टनर आहेत. मग 3 पार्टनरचे कॉलमचे अमाऊंट कॉलम केलेत आपल्याला. अमाऊंटचे कॉलम नाही येते, लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल हे इनर कॉलम आउटर कॉलम कोणता काय कळणार आम्हाला, तसं नाहीये. हे हा फक्त वसूचा कॉलम आहे, विराजचा कॉलम आहे, हरीचा कॉलम आहे. वसू, विराज, हरी. ठीक आहे. मग वसूची अमाऊंट वसू मध्ये लिहायची, विराजची अमाऊंट विराज मध्ये लिहायची आणि हरीची अमाऊंट हरी मध्ये लिहायची. बॅलन्स म्हणजे काय, आता कॅपिटलच्या अकाउंट मध्ये कॅपिटल अकाउंट येत नाही, म्हणून इथं काय लिहिणार आपण, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. मग आता वसूचे किती आहेत, कॅपिटल किती आहे बघा वसूचं, सांगा मला. 1,08,000. 1,08,000. 8,000. बरोबर, 1,08,000. विराजचे किती आहेत, 72,000. 72,000. हरीचे आहेत का, कॅपिटल नाही दिले दोघांचीच. ओल्ड पार्टनर कोण आहेत, दोघच आहेत, दोघांचीच कॅपिटल असला हरीच्या कॉलम मध्ये डॅश, हरीच्या कॉलम मध्ये डॅश. ठीक आहे. त्यानंतर आता ऍडजस्टमेंट पासून स्टार्ट करू. म्यूट करा मोबाईल, कोणाचा असं हे असं लगेच म्यूट करायचं. आपलं बोलून झालं की लगेच म्यूट, इमिजिएट. ठीक आहे. नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, ही शॅल हॅव ब्रिंग इन 60,000 इन कॅश किंवा कॅपिटल. हिज कॅपिटल किती आणले, 60,000 आणले. कोणी आणले 60,000, हरीने आणले. बरोबर. मग हरी हा न्यू पार्टनर आहे. वनूने आणले का, नाही, डॅश त्याच्या अकाउंट मध्ये. त्यानंतर विराजने आणले का, त्याच्या कॉलम मध्ये डॅश हरीच्या आहेत. हरीच्या अकाउंट मध्ये किती लिहिणार आपण, 60,000 रुपये. समजलं का इथपर्यंत? हो सर. हा, काहीच केलं नाही आपण, फक्त कॅश आणली म्हणून कॅश. आणि साईडला आपण काय करायचंय की कॅश मध्ये ऍड करत राहायचं. कॅश ऍट बँक 750 प्लस 60,000 रुपये म्हणजे कॅश ऍट बँकची आपली अमाऊंट चेंज होईल. त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल, ज्यावेळेस कॅशची अमाऊंट येईल त्यावेळेस तुम्हाला सांगतो पोस्टिंग. त्यानंतर काय सांगितलं, सेकंड ऍडजस्टमेंट, व्हॅल्यू ऑफ गुडविल द फर्म इज टू बी फिक्स्ड आणि ऍट द ऍव्हरेज प्रॉफिट फॉर द लास्ट 3 years. द प्रॉफिट वेअर म्हणजे हे प्रॉफिट सांगितलेलं आहे 2010चं, 2011चं, 2012. 2010, 11, 12 आणि आपल्याला कधीच करायचंय, 19चं करायचं. म्हणजे काय सांगितलं, लास्ट इयर सांगितलं. मग त्यावेळेस काय करायचं, आपल्याला तिघांची टोटल करायची. सूत्र काय आपलं ऍव्हरेज प्रॉफिटचं, कोण सांगेल मला? व्हॉट इज द इक्वेशन ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट? ऍव्हरेज प्रॉफिट सांगा. टोटल प्रॉफिट डिवाइडेड नंबर ऑफ ईयर. टोटल प्रॉफिट डिवाइडेड नंबर ऑफ ईयर. व्हेरी गुड. नंबर. हे आधी शिकवलेलं आहे मी. हो सर. नंबर ऑफ ईयर. ठीक आहे. मग आता टोटल प्रॉफिट आपल्याला घ्यायचे. टोटल प्रॉफिट म्हणजे काय, जेवढे प्रॉफिट असेल ते प्रॉफिट ऍड करायचे. लॉस असेल तर लॉस लेस करायचा. इथं वर सांगितलंय, वर काय सांगितलंय, प्रॉफिट वेअर म्हणजे सगळे प्रॉफिटच आहेत. म्हणजे 48,000 रुपये प्लस किती, 81,000 रुपये प्लस किती, किती आहेत लास्ट, 73,500. 73,500. ओके. 20 लाख काय सांग. आता ह्याचे काय, याला किती नंबर ऑफ इयर आहेत, 1, 2, 3. माझा 3 नंबर ऑफ इयर आहेत. म्हणजे नंबर ऑफ इयर किती आहेत, 3 आहेत. म्हणला डिवायडेशन किती, 3. जेवढे आपण प्रॉफिट ऍड केलेत तेवढंच आपल्याला काय करायचं, डिवायडेशन करायचं. मग आता टोटल करा, 0. त्यानंतर सेकंड पण 0च आहे. थर्ड मध्ये 5 आहेत. इथं काहीच नाहीये, म्हणलं 5 येईल. काय येतील, 5 येईल. आवाज येत, आवाज म्यूट करायला. हा, हे 3 प्लस 1 प्लस 8. 3 प्लस 1 किती होतात, 4. 4 प्लस 8 12. म्हणजे 12 ची किती येतील, 2 येतील. 1 कॅरी येईल. बरोबर. हे 7 प्लस 8 किती, 20.
7 plus 8. 20. 7 plus 8 20 कशा होतील? 20. नाही 7 plus नाही ते सगळे 8 7 बरं नाही 7 plus 8 किती होईल? 15 होतील ना. हा 50 आणि 4 15 आणि 4 Add किती होतील? 15 4 किती होतील? 19. 19 आणि 19. 1 कॅरी केले होते आपण. ऍरेचं 1 20. 20. मग आपलं काय होईल? बरोबर 20,000. मग डिवायडेशन काय करायचं झालं? 3 ने. करा बरं 3 ने डिवायडेशन. होय. 3 1 जा 3. काका आवाज कमी आला जरा. 3 1 जा 3. म्हणजे 3 किती येतील? टेबल जमतो का 3 चा? पाडा जमतो का 3 चा? हो टेबल जमतो ना 300. हा. किती येतील इथं? थ्री सिक्स किती होतील? 18. 18. आणि 3 7 किती होतील? किती होतील? 21. 21. 21. पण इथं किती आपले 20 आहेत म्हणून 6 येतील. बरोबर. त्यानंतर काय आहेत 18 आपले? हो. कॅरी किती येतील ना? 2 कॅरी होतील. बरोबर. 2 कॅरी होणार अजून 3 6 18. 3 7 जा. परत 2 कॅरी होणार. नाही 3 7 जा 7 21 होतात ना. 1 कॅरी होईल इथं. 1 कॅरी झाल्यानंतर सर डिवायडेशन करतोय ना आपण. डिवायडेशन करतोय. बघ ना 22 आहेत ना इथं. इथं 2 इथं कॅरी झाले होते आणि इथं 22 झाले. 3 7 जा किती होतात? हा 21. मग 3 7 जा 21. त्यातला 1 22 मधला एक राहिला. मग इथं किती राहील? 1 राहील. हा. इथे 15 राहतील. हो. मग किती होईल? 3 5 जा 15. 15. बरोबर. मग आन्सर काय येईल आपलं? 67,500. 67,500. ठीक आहे. हे काय आपलं असेल? गुडविल. गुडविल किती आलं आपलं? 67,500. पुन्हा लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. पटपट एक 2 मिनिटं तुम्हाला तुमच्यासाठी ठेवतो मी आणि लिहून घ्या. नंतर खोडून टाकतो. रफ करून टाकतो. वरती पूर्ण लिहायचं. ऍव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड नंबर ऑफ इयर. मी इथं शॉर्ट फॉर्म लिहिले कारण की मला माऊसनी कॅल्क्युलेट करता येत नाही, म्हणजे लिहिता येत नाही तसं. त्यामुळे तुम्ही फुल फॉर्म लिहायचा आहे. टोटल प्रॉफिट डिवायडेड नंबर ऑफ इयर. झालं सर. झालं. ठीक आहे. रफ करू. ज्यांचं राहिलं हो असेल सर. ज्यांचं राहिलं असेल त्यांनी ज्यांचं राहिलं त्यांच्याकडनं घ्या. ओके. म्हणजे आपले हे किती आलं? गुडविल किती आलं आपलं? 67,500. 67,500. आपण पण गुडविल काय करतो? आपण दोन्ही पार्टनर्सला डिस्ट्रीब्युशन करतो. मग आता हो. गुडविलची अमाऊंट किती आहे? 67,500. आता 2 पार्टला डिस्ट्रीब्यूट कोणत्या रेशोनी करायचे? कॉर्नरला पहा. इथे पहा. किती सांगितलं? किती रेशो किती वाटायचे आपल्याला? 3:2. मग 3:2 ने डिस्ट्रीब्युशन करायचं. 3:2. हा मग 3:2 हे करा, डिवायडेशन करा. त्यात किती येतात मला सांगा. 3:2 काढल्यानंतर किती अमाऊंट आली? 67,500. ठीक आहे. 67,500 ना इंटू 3:2 आहे ना. 3:2 दोघांची टोटल किती होती? 5. म्हटलं तर 3/5 आणि नंतर 2/5 किंवा मायनस केलं तरी चालतं. ठीक आहे. बघा 5 1 जा 5, 5 1 जा 5. इथं 1 कॅरी राहील. 5 3 जा 15, 5 4 जा 20 येतं म्हणून. मग तिथे 5 3 जाईल 15, 2 कॅरी होईल. 5 5 जा 25. म्हणजे किती येईल? 13,500. 13,500 इंटू 3
0 इथं किती 0 0 त्यानंतर काय 5 3 जा 15 15 ची 5 1 कॅरी 3 3 जा 9 प्लस 1 10 येईल बरोबर 1 कॅरी होईल 3 4 मग एकाला किती येईल 40,500 म्हणजे वसूला किती येतील 44,500 क्रेडिट साईडला आपल्याला काय करायला लागतात डिस्ट्रीब्यूट करायला लागतात ठीक आहे रफ करू काय आणि यातनं मायनस करायचे यातनं मायनस करायचे यातनं काय करायचे हे 67,000 मायनस करायचे 67,500 500 500 गेले 0 0 येतील बरोबर 7 आहे तशी येतील इथं ठीक आहे 6 मधनं किती 27,000 कोणाचे येतील विराजचे म्हणजे विराजला गुडविल 27,000 विराज नोटबुक मध्ये करून ठेवा तुम्ही साईटला वर्किंग नोट म्हणून मी जर रिझर्व केला असेल तरी तुम्हाला जमलं पाहिजे ते तुम्ही कॉन्सन्ट्रेशनने बघितलं असेल नीट व्यवस्थित मांडी घालून बसले असाल इथं तिथं उभं राहून गॅलरीत उभं राहा हे कर गॅलरी जरी गेलो तरी आपण बसलेलो असलं पाहिजे तास चालू आहे. ये ना तासाला हा ये काही नाही होते कोण आहे हॅलो हो सर बोला ना हा सर बोला गुडविल कितीला आहे वसूला किती 40,500 आणि विराजला किती 27,000 27,000 आणि हरीच्या कॉलम मध्ये डॅश बरोबर हे गुडविल आपण इथं डिस्ट्रीब्युशन केले होते नेक्स्ट आता सगळ्यांचे आपल्याला सेकंड इफेक्ट द्यायचे तर आता पाहूया आपण पण आपण जरी त्यानंतर बघूया काय दिलेले रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेट्स म्हणजे RDD बरोबर म्हणजे बॅड डेटची अमाऊंट किती आहे पाहिजे 66,750 म्हणजे डेटची अमाऊंट घेऊ 66,750 डेटर्स किती अमाऊंट डेटर्सची 66,750 त्यामध्ये RDD किती सांगितलं आपले 1,500 रुपये मग 1,500 रुपये लेस केले बरोबर आउटरला काय करायचे लेस करून अमाऊंट किती येईल 65,250 मग दुसरा इफेक्ट कुठे येणार याचा रिव्हॅल्युएशन लेस झालेत म्हणजे रिव्हॅल्युएशन डेबिट साईड बरोबर रिव्हॅल्युएशन डेबिट साईडला किती देईल 1,500 रुपये ठीक आहे नेक्स्ट पुढची ऍडजस्टमेंट पहा काय सांगितलं क्लोजिंग स्टॉक ऍज व्हॅल्यूड ॲट 22,500 मग आता क्लोजिंग स्टॉक किती बघा क्लोजिंग स्टॉक किती सांगितलं 25,500 कमी झाला का वाढला स्टॉक कमी झाला का वाढलाय वरती काय सांगितलं आपला 25,500 वाढलं सर वाढला सर वरती इन्क्रीज झालं वरती काय सांगितलंय 25,500 आणि खाली किती सांगितलंय 22,500 म्हटलं वाढला का कमी झाला वाढलं कमी झाला सर वाढलं ना सर सर कमी झालं कमी झाला सर अरे ऍडजस्टमेंट मध्ये असतो तो न्यू फॉर्मचा असतो आणि ओल्ड फॉर्म म्हणजे कसले ओल्ड बॅलन्स शीट म्हणजे काय असती ती आपल्याला वरती दिलेली असते ती ओल्ड बॅलन्स शीट असते ओल्ड बॅलन्स शीट मध्ये 25,000 होता आणि न्यू बॅलन्स शीट मध्ये 22,000 म्हटलं वाढला का कमी झाला कमी झालं सर तुम्ही वाढला काय म्हणताय कमी झाला ठीक आहे सर ते वेगळं प्रॉब्लेम ठीक आहे मग आउटरला किती यायला पाहिजे आपले 22,500 मग 22,500 मध्ये किती मायनस करावं लागतील आपल्याला किती लेस करावं लागतील 3,000 हा 3,000 सॉरी 3,000 लेस करायचे त्याला काय आपण म्हणू डिप्रिसिएशन मग लेस केले म्हणून रिव्हॅल्युएशनच्या कुठल्या साईडला डेबिटला का क्रेडिटला डेबिटला व्हेरी गुड 3,000 रुपये ही ऍडजस्टमेंट झाली त्यानंतर डिप्रिसिएशन प्लांट अँड मशिनरी 5% आता 5% तुम्ही तोंडी सांगू शकता प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट किती आहे सांगा प्लांट अँड मशिनरी किती आहे 90,000 रुपये ना हो सर 45,000 4,500 4,500 4,500
4,500 सर. आणि बिल्डिंगचे 1,800. व्हेरी गुड. किती 4,500 आणि आउटरला काय लिहिणार आपण मायनस करून 4,500 मायनस करून 500 येतील. मग आपले 85,000 मधनं किती 89,000 मधनं 4,000 गेले मग 85,500 येतील आउटरला. म्हणजे दुसरा लेस केले म्हणून आपण काय कुठल्या साईडला येणार असेट मधनं लेस झाली डेबिट साईडला येणार किती 4,500. सर इथं ही वासू जे आहे इथं खाली क्रेडिट साईडला वासूचं काय क्रेडिट साईडला तिथं 10,08,000 झाले. 10,08,000 आहे का कुठे इथं खाली परचेस Purchase. बॅलन्स डेबिट इथं का वासूच्या इथं हा आपण डिस्ट्रीब्युशन किती केलं 72,000 आणि 1,08,000 ना 10 लाख नाही 1,08,000 रुपये बरोबर आहे ना. हा सर बरोबर. 1,08,000 हो सर बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट हा. त्यानंतर ऍडजस्टमेंट तर संपल्या सगळ्या. आता उरलेलं पोस्टिंग करून घेऊया. बरोबर. कॅश मध्ये आपल्याला ऍड करायला लागतं म्हणून कॅश इन हँड आपण लास्टला बघूया किंवा हा अजून एक राहिलेली त्यापुढे पोस्टिंग डेप्रिसिएशन बिल्डिंग पण सांगितलं ना. बिल्डिंगचं हो सर. बिल्डिंग वरती किती येतील डेप्रिसिएशन 1,800. 1,800. व्हेरी गुड. आउटरला काही येणार मायनस करून 8 गेले 2 राहतील 10 मधनं 8 गेले 2 राहिले मग आता इथं 5 राहणार 5 मधनं 1 गेला 4 राहणार म्हणजे 34,200. बरोबर. एवढे पटपट आपल्याला मायनस जमलं पाहिजे. बरं ठीक आहे. तर इनर साईडला लिहून त्यांनी आउटर साईडला लिहिली टोटल. ठीक आहे. डेप्रिसिएशन आणि हे त्यानंतर पाहूया काय सांगितले. प्लांट आणि बिल्डिंग झालं. पोस्टिंग सर दिसत नाहीये स्क्रीन नीट. स्क्रीन दिसत नाही म्हणजे काय होतंय दिसते सर. दिसतंय सर दिसतंय. रेंज मध्ये येतो रेंज मध्ये. मग आता कॅश राहील ना आपली इथं बघा इथं कॅश इन हँड आपल्याला द्यायची राहिली कॅश किती आपली 60,000 रुपये कुठं नेहमी आणलेली वरची इथे 750 म्हणजे टोटल कॅश किती झाली आपली 60,000 कोणी आणली न्यू पार्टनर्सनी हरी 60,750. आणि 750 कधीची आपली मागची मग टोटल होणार 60,750 60,750 बरोबर. ही कॅश होईल आपली. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट पोस्टिंग करत राहिलं होतं बघा. असेट मध्ये काय राहिले का कॅश झालं डेटर्स झालं स्टॉक झालं इन्व्हेस्टमेंट राहिली प्लॅन झाली आणि बिल्डिंग झाली. फक्त आता इन्व्हेस्टमेंटची पोस्टिंग झाली असेट साईडची. मग इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट किती आहे 36,000. ठीक आहे. आता लायबिलिटी साईड बघून घेऊ. लायबिलिटी साईडचं कॅपिटल फंड दिले का आपल्याला दिलेलं आहे कॅपिटल फंड. कॅपिटल आपल्याला काढायचे आहेत अजून मग ते कॅपिटल तिघांचे काढायचे तिघांचं नाव लिहून घेऊ आणि कॅपिटलची अमाऊंट नंतर लिहूया. ठीक आहे. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स किती दिलेत आपल्याला 45,000 रुपये दिले. आउटरला लिहून घ्यायचे. आणि रिझर्व्ह फंड काय करतो आपण डिस्ट्रीब्युशन करतो कशामध्ये पार्टनर्सला बरोबर. ओल्ड पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करतो. रिझर्व्ह जनरल रिझर्व्ह किंवा रिझर्व्ह फंड आपण डिस्ट्रीब्यूट करतो. किती आहे जनरल रिझर्व्हची अमाऊंट किती आहे बघा बरं 30,000 रुपये. मग 30,000 रुपये आपल्या 3:2 ने डिस्ट्रीब्यूट करा. सांगा बरं किती येतात. मग 30 ला 5 ने भागलं तर किती येणार 5 एके 5 5 सक 5 सक 30 म्हणजे किती येतील 6,000. मग 6,000 गुणिले 3 सायत्रिक 18 म्हणजे 3 हिस्सा कोणाला आहे 18,000 एकाला येणार 18,000 एकाला 30,000 मधून 18,000 गेले किती रुपये राहणार आणि 22,000 एकाला येणार. 22,000 कसं काय येतील 12,000. 12,000. व्हेरी गुड. एकाला 12,000 रुपये येतील आणि दुसऱ्याला किती 22,000 रुपये. आपण तोंडी पण हे पण तोंडी काढू 18,000. शकतो. हे पण तोंडी काढू शकतो बघा. तुम्ही जर तुम्हाला समजत असेल तर हे पण तोंडी काढू शकतो. तरी पण मी तुम्हाला साईडला काढून दाखवतो कारण काही जण कन्फ्युज होतात नवीन आलेले. ठीक आहे. मग आता किती अमाऊंट होती आपली 30,000 होती. 2 मिनिटं. अमाऊंट किती होती 30,000. जरी मीटिंग मधनं कॅन्सल झाली ना तरी मी जॉईन करतो परत जॉईन व्हा तुम्ही.
कारण टाइम संपत आलेला आहे. 30,000 आपली अमाऊंट होती इंटू 3:2 होते ना, 3:2 माझ्या दोघांची टोटल 5 बरोबर. 3/5 बरोबर. 5 1 जा 5, 5 6 जा किती होतात 30 बरोबर. मग 3 इंटू 6 किती होतं 18. वरचे 3 झिरो आहे तसेच, म्हणजे 18,000 कोणाचे आले फर्स्ट पार्टनर कोणता आहे वसू. आता सेकंड पार्टनर डायरेक्टली मायनस करायचे 30,000 म्हणजे 30,000 विराज 12,000. आणि मायनस 18,000 किती होतील 0 0 0. मग आता इथं 10 झाले, इकडं 0 नाही जातो का नाही 10 झाले. 10 मधनं 8 गेले 2 राहिले आणि 2 मधनं 1 गेले 12. ठीक आहे, म्हणजे विराजला किती 12,000. हे पहा विराजला किती आले 12,000 आले. समजलं का? अशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन केलं. ज्यांना हो डिस्ट्रीब्युशन सर. जमत नाही त्यांसाठी मी सांगतोय परत. आता त्यांना काय चाललंय ते समजायचं नाही, कसे काय अमाऊंट आली. ठीक आहे, मग आता हे अमाऊंट लिहिल्यानंतर आपल्याला पुढचं पोस्टिंग करूया. दोन्ही डिस्ट्रीब्युशन केलं जनरली जो. त्यानंतर या साईडला काय राहिले का नाही, इथं काय राहिले का नाही, ऍडजस्टमेंट सगळी झालेली आहे बरोबर. मग ह्या साईडला काय अमाऊंट आहेत का ऍड केले का काय आपल्या असेट मध्ये नाही केलं म्हणल्यावरती क्रेडिट साईडची अमाऊंट टोटल मोठी येणार. किती येतील टोटल 1 लाख आपलं 10,800. 10,800 दोन्ही साईडला लिहून घ्यायचे. वरती बॅलन्स पण किती येईल आपल्याला 10,800. म्हणजे 10,800 ओल्ड पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करायची. खराबर डिस्ट्रीब्युशन किती आहेत? म्हणजे हा काय असणार लॉस असणार आहे. क्रेडिट साईडला लॉस ऑन रिव्हॅल्युएशन असेल. लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बरोबर. मग आता सांगा बरं 10,800 डिस्ट्रीब्यूट करा 3:2 ने 10,800. पटपट सांगायचं मला आन्सर लवकर. का तेही काढून दाखवू मी? ठीक आहे काढूया. 10,800 इंटू 3/5. 5 1 जा 5, 5 2 जा 10 बरोबर. त्यानंतर किती आहेत 8 आहे, म्हणजे 8 ने 8 ला भागायचंय. जात नाही भाग म्हणून किती 5 1 जा 5 इथे येतील. 5 1 जा 5 इथे किती येईल 2 येतील आणि 5 3 येतील. 5 6 जा 30. 2160. 3 0 जा 0, 3 6 जा 18, 18 C 8, 1 कॅरी, 3 1 जा 3 4. अंतरून किती येतील 3 2 जा 6. इथं किती दिलं बरोबर आहे 0 18 1 कॅरी. त्यानंतर 3 1 जा 3 1 कॅरी बरोबर. इथे 3 2 जा 6. म्हणजे इथे एकाला किती येतील 8 येतील ना. नाही तर ठीक आहे 3 हा 1 2 1 18. मग आता 10,800 मायनस करा. सांगा लवकर, माझं व्हायच्या आधी तुमचं झालं पाहिजे. लवकर, टाइम संपत आलाय. शेवटचे 5 मिनिट राहिलेत. चार हजार 4,320. सर 4,320. 4,320 बरोबर. आणि वरचे किती आलेत आपले हो सर. 6,480. 6,480. इथं चुकून आपले काय झालेत 8,000 झालेत. तर आपण ते रफ हे करून घेऊया. बरोबर तुम्ही केलेलं बरोबर आहे. किती 6,380. 6,480. त्यानंतर किती 6,320. दोघांची टोटल केली बघा 0 0 8 10 1 कॅरी 4 4 8 त्यानंतर 6 4 10 बरोबर. हा मग आता हे काय करायचे आपल्याला ट्रान्सफर करायचे. इथे काय सांगितलं ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. आता कोणत्या साईडला बॅलन्स आहे
डेबिट साईडला आहे, क्रेडिट साईडला. मग इथं काय येईल? डेबिट साईडला, अपोजिट करायचं. मग इथं काय लिहिणार? प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट. वसूच्या अकाउंट मध्ये 6000, $6,480 आणि हा काय असणार? लॉस असणार आहे आपला रिव्हॅल्युएशन लॉस 6,480, त्यानंतर 4,320 आणि हरीच्या कॉलम मध्ये डॅश. काय असणार आहे? डॅश. आवाज नकोय. ठीक आहे, इथपर्यंत झाले. आता का पहिला आपण काय केलं? रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज केलं. आता आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचंय. त्यावरून आपल्याला कॅपिटल भेटल्यानंतर बॅलन्स शीट क्लोज करायचंय. बॅलन्स शीट तयार झाली की आपला प्रॉब्लेम बरोबर आहे. ठीक आहे, इथं काय येतील? 60,000 मध्ये काहीच नाही, डायरेक्टली 60,000 येतील. त्यानंतर काय सांगितलंय? हे 60,000 दोन्हीकडे लिहून घ्या. इथं मायनस करायला काय जागा आहे का? मग बॅलन्स किती राहिलेचा? 60,000 मायनस करायला काय नाही. सेकंड आता विराजचं घ्या. विराजचे किती आहेत? 78,000 प्लस 27,000 म्हणजे काय? 9 येतील. इथं किती? 99,000 येतील. मग इथं किती येईल? 99,000 प्लस 12 किती येतील? 1,11,000 येतील. 1,11,000 बरोबर आहे. त्यानंतर काय येईल? हो 1,08,000. त्यानंतर 40,000 14,000 8,500 येतील ग. त्यानंतर त्यामध्ये 18 ऍड करायचे. 10 ऍड केलं तर 55,000 येतील. 1,58,500 येतील. त्यानंतर 800 8 8 16 16 66 म्हणजे काय येतील आपली इथं? 66,500. 1,66,500. 1,60,500 बरोबर. हे दोन्ही साईडला लिहून घेऊ, कारण की मोठ्या मुली ह्या साईडची. मग लेस करा. 1,66,500 मध्ये मधनं किती लेस करायचे आपल्याला? 6,480 लेस करायचे. मग आपली अमाऊंट काय येईल? 1,60,020 ही अमाऊंट येते. बरोबर येते का? चेक करा फक्त. त्यानंतर की जी किती हो अमाऊंट सर. येईल मायनस केल्यानंतर 1,06,680. हे का आपला बॅलन्स कॅरेट डाऊन. हा बॅलन्स कॅरेट डाऊन म्हणजे आपलं हे काय आलं? आपलं कॅपिटल आलं. बरोबर. मग कॅपिटल आपले किती जणांची कॅपिटल आहे? 3 जणांची. मग 3 जणांची कॅपिटल लिहिले आपण. ठीक आहे. त्यानंतर काय सांगितलंय? सन्ड्री क्रेडिटर सांगितलंय. दोन साईडचे टोटल करा किती येते सांगा. याची टोटल किती येणार? 3,26,700 टोटल ऑफ बोथ साईड. सांगा लवकर, 1 मिनिट राहिले शेवटचा. 6,7,0. लायबिलिटी साईडचे ना असेट साईड. सर लॅबिलिटी साइड 3,71,500. सॉरी 700. हा. आता असेट साईड सांगा लवकर पटपट. लवकर 1 मिनिट शेवट. 1 2 3 4 लास्ट 10 सेकंड. स्पीड स्पीड स्पीड. आपलं गुडविल मेन्शन करायचं राहिले होते बघा. गुडविलची आपली अमाऊंट राहिली ती 67,500. गुडविल आपण वेगळे मेन्शन केले होते कारण ते राईज होते. आता बघा गुडविलचा दुसरा इफेक्ट राहिला होता आपला. कॅशचा दुसरा इफेक्ट झाला. लवकर पटपट 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 सांगा. चला मी सांगा. अमाऊंट सेमच येते 3,71,700. ठीक आहे. समजलं का प्रॉब्लेम? काय राऊट आहे याच्यामध्ये? प्रॉब्लेम मध्ये एकदम सोपा प्रॉब्लेम आहे. आणि हा प्रॉब्लेम आला तर आपल्याला 10 मार्कला असायला. पण यावर्षी हो सर, माझी सेम आली अमाऊंट. व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि